नांदण नांदण होत रमाचं नांदण, नांदण नांदण होत रमाचं नांदण. प्रेमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, प्रेमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, प्रेमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. त्या काळी बालविवाह ही प्रथा प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्याच वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याबरोबर झाला. धनी असता मूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी. अगं, हे काय केलंस? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाहीस तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरू केले. धनी असता मूल खातिरी पार पाडी कर्तव्य सारी. पाणी श्रमण शेंदण असं रमाचं नांदण, पाणी श्रमण शेंदण असं रमाचं नांदण. प्रेमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, प्रेमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. साठी बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. नव्हती गरिबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. नव्हती गरिबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. कंबर त्याची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गौऱ्या थापायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. कंबर नव्हती गरिबी तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. कंबर कसून बांधण असं रमाचं नांदण, कंबर. रमाबाईंची रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी भुकेल्या मुलांची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढून, आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. प्रेम, माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर.